अजित पवारांची शरद पवारांवर टीका, साठीच्या पुढे गेलो तरी काम करायची संधी मिळणार की नाही, विचारला सवाल। पंतप्रधानांच्या सभेमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, लष्कर भागातील रस्ते वाहतुकीकरता बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। अंबरनाथमध्ये काँग्रेसला धक्का, काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या 11.87 लाख टन चारा उपलब्ध, पशुसंवर्धन विभागाची माहिती। सोनं 2,500 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर प्रति तोळा 71,486 रुपयांवर। पुणे जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे 68 तक्रारी, 55 तक्रारी त्वरित सोडवण्यात यश। कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 35 ते 40 अंशांवर। राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण। पुण्यात कमाल तापमानाचा पारा वाढला, शिवाजीनगर भागात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। भुसावळच्या बाजारपेठेत नवीन गहू विक्रीकरता दाखल, गव्हाचे दर आणखी 100 रुपयांनी वाढण्याची शक्यता। भुसावळमध्ये भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस पडून कापसाचा दर 7,000 आल्यानं संताप। मतदान केंद्रांवर आपला दवाखाना, आरोग्य सेवा पुरवणार, मतदारांना उष्माघाताचा त्रास होऊ नये याकरता खबरदारी। यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 25 मेला होणार यूपीएससीची पूर्वपरीक्षा। यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधील 90 प्रवाशांना अंडा बिर्याणीतून विषबाधा, बल्लारशा आणि नागपूर स्थानकावरील पुरवठादारांची दुकानं सील। मीरा रोडच्या नयानगर भागात खो खो खेळत असलेल्या मुलांमध्ये वाद, हाणामारी थांबवण्याकरता गेलेल्या मुलाला रॉडनं मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद। नागपूरच्या स्पा सेंटरच्या आड देह व्यापार व्यवसाय, 3 पीडितांची सुटका तर एका महिलेला अटक, 2 फरार आरोपींचा शोध सुरू। बीडच्या चिंचगव्हाणमध्ये छतावर रंगत येत असताना 15 वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का, तारेला चिकटून तरुण गंभीर जखमी। केंद्रीय निवडणूक आयोगाचा आम आदमी पक्षाला ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत झटका, आयोगाचा आपच्या प्रचार गीतावर आक्षेप।